मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटी सेलने कॅप ऑप्शन फॉर्मची डेट एक्सटेंड केलेली आहे. तर या नवीन एक्सटेन्शननुसार आपलं कॉलेजचं अलोकेशन कधी होईल, कधी आपल्याला ॲडमिशन घ्यावे लागतील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली अनलॉक झाला असेल, तर तो कसा चेक करायचा आणि कसा लॉक करायचा आणि सोबतच सध्या किती कॉलेजेस अप्रूव्ड आहे, हे सुद्धा आपण आज पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, 3 इयर आणि 5 इयर LLB फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 15 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्स वरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्स वरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर मित्रांनो, इथे सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर ज्यावेळेस आपण कॅप पोर्टलला पाहतो, त्यावेळेस आपल्याला इथे पहिलीच नोटीस दिसत आहे, ज्यामध्ये सीईटी सेलने कॅप फॉर्म फिलिंगचं जे एक्सटेन्शन आहे ते वाढवलेलं आहे. त्यामध्ये 3 वर्ष आणि 5 वर्ष म्हणजे 3 इयर आणि 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी कॅप फर्स्ट राऊंडचे जे ऑप्शन फॉर्म आहे त्याची लास्ट डेट 9 ऑगस्ट पासून 11 ऑगस्ट 2026 केलेली आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही जर तुमचा ऑप्शन फॉर्म भरला नसेल तर तुम्ही 11 तारखेपर्यंत, अगदी 11 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत हे फॉर्म सबमिट करू शकता आणि कॅप राऊंड 1 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे ऑप्शन फॉर्म हे ऑटोमॅटिक अनलॉक झाले होते आणि जर तुमचाही फॉर्म अनलॉक झाला असेल तर तो तुम्ही लॉक केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॅप राऊंडचं अलोकेशन मिळणार नाही, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे 11 तारखेपूर्वी तुम्ही तुमचा फॉर्म लॉक्ड स्थितीमध्ये आहे का हे चेक करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण जर तुमचा ऑप्शन फॉर्म लॉक असेल तरच तुम्हाला कॉलेजचं अलॉटमेंट मिळेल आणि तरच तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. त्यामुळे हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर कॅन्डिडेट लॉग इन वरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा ID पासवर्ड एंटर करावा लागेल. त्यानंतर साइन इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पुढे तुमचा फॉर्म दिसत आहे. आता या फॉर्म मध्ये इथे ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म्ड आणि डॉक्युमेंट व्हेरीफाईड याच्या खाली जर तुम्हाला प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म असं दिसत असेल तर तुम्ही समजा की तुमचा फॉर्म हा अनलॉक आहे. आणि मग त्यापुढे तुम्हाला प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर तुमचे प्रेफरन्सेस सेकंड पेज वरती तुमच्या समोर येतील. मग तुम्हाला तुमचा फॉर्म परत कन्फर्म करावा लागेल आणि फायनली तो फॉर्म सबमिट करावा लागेल. असं जर तुम्ही केलं आणि त्यानंतर तुमच्या डॅशबोर्डवरती इथे तुम्हाला प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्मचं कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन दिसलं नाही तर तुम्ही असं समजू शकता की तुमचा ऑप्शन फॉर्म आता लॉक झालेला आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या किती कॉलेजेस आपल्याला सीईटी सेलच्या पोर्टलवरती अप्रूव्ड झालेले दिसत आहेत ते पाहणं महत्वाचं आहे. तर इथे 5 इयर सीईटीच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर सध्या 101 कॉलेजेस सीईटी सेलने अप्रूव्ह केलेले आहे. हेच आपण जर मागच्या वर्षीच्या डेटासोबत कम्पेअर केलं तर मागच्या वर्षी 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे कॉलेजेस हे 161 होते. तर यावर्षी अजून जवळजवळ 60 कॉलेजेस अप्रूव्ह होणं बाकी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे जे कॉलेजेस आहेत ते सबसिक्वेंट राऊंडमध्ये अप्रूव्ह होतील आणि तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये या कॉलेजेसचे ऑप्शन सिलेक्ट करता येतील. त्यामुळे सध्या तरी 11 तारखेपर्यंत जेवढे कॉलेजेस अप्रूव्ड होत आहेत त्यामध्ये जर तुमचे एक्सपेक्टेड कॉलेजेस असतील, तुमचे प्रेफर्ड कॉलेजेस असतील तर 11 तारखेला तुम्ही हा फॉर्म फायनलाइज करावा आणि फॉर्म लॉक करून कॅप राऊंड 1 ला ॲपियर व्हावं. त्यानंतर कॅप राऊंड 2 मध्ये ज्यावेळेस ॲडिशनल कॉलेजेस येतील त्यावेळेस तुम्ही उरलेले कॉलेजेस सिलेक्ट करू शकता. आता हेच जर आपण 3 इयर सीईटीच्या बाबतीत पाहिलं तर 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांना अप्रूव्ड असणारे कॉलेजेस सध्या 146 आहेत आणि मागच्या वर्षी जर हाच कॉलेजचा डेटा आपण व्हेरीफाय केला
तर 218 कॉलेजेस हे मागच्या वर्षी अप्रूव्ड झाले होते. म्हणजे जवळजवळ 70 कॉलेजेस अजून अप्रूव्ड होणं बाकी आहे. त्यामध्ये अजून काही नवीन ॲडिशनल कॉलेजेस पण येतील, पण कमीत कमी अजून 70 कॉलेज तरी अप्रूव्ड होणं इथे बाकी आहे. त्यामुळे हे बाकीचे कॉलेजेस जे आहेत एकतर ते 11 तारखेपर्यंत अप्रूव्ड होतील आणि मग त्यातून जे उरतील ते सेकंड राऊंड पर्यंत अप्रूव्ह होतील. त्यावेळेस तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म एडिट करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे जर आपण स्टेटस पाहिला तर 42,059 ॲप्लिकेशन्स हे कॅप राऊंड 1 साठी व्हेरीफाईड आहेत. त्यापैकी फक्त 13,000 विद्यार्थ्यांनीच आपले ऑप्शन फॉर्म लॉक केलेले आहेत. त्यामुळे इथे जास्त चान्सेस आहेत की तुमचा फॉर्म सुद्धा अनलॉक्ड असू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त 11 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म हा लॉक करायचा आहे. तेच 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पाहिलं तर 17,306 ॲप्लिकेशन व्हेरीफाईड आहेत, पण फक्त 5,578च ऑप्शन फॉर्म इथे लॉक्ड आहेत. 5 इयरच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले ऑप्शन फॉर्म लॉक करून घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म एकदा व्हेरीफाय करून घ्या. जर प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म असं तुम्हाला दिसत असेल तर तो ऑप्शन फॉर्म प्रोसीड करून तुम्हाला तुमचा फॉर्म लॉक करावा लागेल. तसेच यानंतर आपण जर पुढचं शेड्यूल पाहिलं तर या एक्सटेन्शन नोटीसमध्ये सीईटी सेलने ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख 11 ऑगस्ट केली आहे, पण त्यापुढच्या तारखांविषयी सीईटी सेलने या नोटीसमध्ये सांगितलेलं नाहीये. म्हणजेच जे शेड्यूल सीईटी सेलने कॅप राऊंड 1 च्या ॲडमिशनसाठी सुरुवातीला ठेवलं होतं तेच शेड्यूल राहील असं आपण म्हणू शकतो. आता 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर कॅप राऊंड 1चं अलोकेशन त्यांनी 12 तारखेला सांगितलेलं आहे. त्यामुळे अजून तरी या डेट विषयी सीईटी सेलने कुठलंही नवीन एक्सटेन्शन दिलेलं नाहीये. म्हणून 12 तारखेलाच आपलं अलोकेशन होईल असं आपण 3 इयर सीईटी साठी एक्सपेक्ट करू शकतो. तेच आपण 5 इयर सीईटीच्या संदर्भात पाहिलं तर 13 तारखेला हे अलोकेशन होणं पॉसिबल आहे, कारण सीईटी सेलने कुठलाही नवीन बदल या तारखेमध्ये अजून तरी केलेला नाहीये. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस तुम्हाला कॅप राऊंड 1चं अलोकेशन मिळेल त्यावेळेस तुम्हाला सीईटी सेल SMS च्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे याची माहिती देईल. मग त्यानुसार तुम्ही कॅप पोर्टलला लॉग इन करून जर तुम्हाला त्या कॉलेजचं बेटरमेंट करायचं असेल तर बेटरमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्हाला ते कॉलेज फ्रीज करायचं असेल म्हणजे तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तोही ऑप्शन तुम्ही तिथे निवडू शकता. त्यामुळे एकदा की अलोकेशन झालं त्यानंतरच तुम्हाला पुढच्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. त्यामध्ये मग जर तुम्ही ते कॉलेज फ्रीज करत असाल तर तुम्हाला 14 ते 19 या तारखांदरम्यान त्या कॉलेजवरती व्हिजिट करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. आणि एकदा की ॲडमिशन तुम्ही त्या कॉलेजवरती जाऊन कन्फर्म केलं तर तुम्ही आपोआप कॅप राऊंडच्या प्रोसेसमधून बाहेर पडता. इतर जे विद्यार्थी आहेत ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे असे विद्यार्थी फक्त कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये राहतात आणि त्यांना पुढे कॅप राऊंड 2 आणि 3 साठी पार्टिसिपेट करता येतं. तर अशा पद्धतीने एकंदर हेच शेड्यूल सध्या तरी आहे. आता जर याच्यामध्ये काही चेंजेस सीईटी सेलने केले तर त्याविषयी सीईटी सेल नक्कीच त्यांच्या पोर्टलवरती अपडेट देईलच. आणि या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. त्यासोबतच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या फर्स्ट इयरसाठी असणारे क्लासेस 15 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्सवरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅचमध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.